श्री स्वामी समर्थ. स्वामी तुला आज म्हणतात की तू कधीही जन्मकुंडली दोष यांच्या भानगडीत पडू नको, कारण जे स्वामी सेवेत आहेत त्यांची जन्मोजन्मीची कुंडली मी स्वतः तयार केलेली असते. बाळा, प्रत्येक भक्ताची एक वेळ ठरलेली असते की त्याच्या आयुष्यात स्वामी समर्थ या ब्रह्मांडाची कधी भेट होणार. काहींना त्याच्या पूर्वपुण्याईने मी लवकर भेटतो, तर काहींना उशिरा. अगदी काही भक्तांना तर मी ते आईच्या गर्भात असतानाच गर्भसंस्कार रूपाने भेटतो, कारण ज्याच्या त्याच्या पूर्वपुण्याने माझी आणि त्यांची भेट होत असते. बाळा, काही जण अडचणी आल्या म्हणून स्वामी सेवेत येतात, परंतु ते त्यांच्या अडचणीमुळे नव्हे, तर त्या अडचणी फक्त माझ्यापर्यंत पोहोचवण्याचे निमित्त असतात. तुला कोणत्या वयात स्वामींची ओढ लागली ते एकदा तू कमेंटमध्ये सांग. आणि जर पुढील सुसंवाद ऐकण्यास तयार असशील तर आत्ताच आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. आणि हो, ज्यांना स्वामींच्या या सुसंवादाची गरज आहे त्यांच्यापर्यंत तो हा सुसंवाद पोहोचव. आता तो विश्वाच्या फार मोठ्या शक्तीजवळ पोहोचत आहे, परंतु या शक्तीमध्ये चुकीला क्षमा नाही. म्हणून तू सध्या जे कार्य करत आहे त्यात तुझी नीतिमत्ता साफ असू दे. तसा तर तू माझा दूत आहे, त्यामुळे तू इतरांपेक्षा फार वेगळी आहे. तरीही या तुझ्या स्वामी आईला तुला काही ना काही मोलाचे संदेश द्यायचेच असतात. कधीही स्वतःला अहंकाराचा वारा लागू देऊ नको. क्षणाची विश्रांती नाही, परंतु जनसेवेचे व्रत व त्यासोबतची नेहमीची नित्यसेवा यात कधीही खंड पडू देऊ नको. नेहमी तुझ्या या गुरूंच्या इच्छेतच सर्वस्व मानून राहा, कारण सबसे बडा गुरु गुरु से बडा गुरु का ध्यास हा खूप मोठा मोलाचा मूलमंत्र आहे. बाळा, नेहमी स्वामी स्वामी जपता मनी देह हा स्वामीमय व्हावा, आणि शेवटी वटवृक्षाच्या छायेत मज मोक्ष मिळावा अशी तुझी मनोकामना असावी. प्रत्येक जीव हा मोक्षप्राप्तीसाठी जन्मफेरा मारत असतो, परंतु या फेऱ्यातील काही मोहमाया पुन्हा पुन्हा त्याच फेऱ्यात आपल्याला अडकवत असतात. अगदी काहींनाच मोक्षप्राप्ती हवी असते, जी स्वामींजवळ आपल्याला राहण्याची अनुमती देत असते. आता तू ठरव की तुला काय हवे आहे. एक लक्षात ठेव की कितीही मी हा शब्द वापरू नको, कारण मी या शब्दात खूप अहंकार दडला आहे. जेव्हा दुसऱ्यांचे दुःख बघून तुझ्या डोळ्यात पाणी येते किंवा तू मनात खूप हळहळ व्यक्त करतो, तर हेच तुझे लक्षण आहे की आता तू स्वामीमय होत आहे. सेवा ही जितकी पुण्य देते तितकेच कष्ट पण देत असते, तर तुझ्यात ती कष्ट सोसण्याची तयारी असायलाच हवी. तरच तुझे प्रारब्ध संपून मोक्षप्राप्ती आणि तुला या स्वामींकडे अर्ज करता येईल. बाळा, जर तुला हा अर्ज करायचा असेल तर हो स्वामी म्हण आणि पुढील सुसंवाद शेवटपर्यंत ऐक. तुला स्वामीं सुसंवाद ऐकण्यामागे हे सत्य आहे की तू कधीही मानसिकरित्या खचून जाऊ नये. नेहमी स्वामींचे अशक्यही शक्य करतील स्वामी या सत्य वचनावर विश्वास ठेव. अरे वेड्या, जसे संत गजानन महाराज सुद्धा म्हणतात की कणाकणात ईश्वर आहे, मग तुला हे गूढ समजायला का उशीर लागतो. बाळा, ज्याच्या हाती स्वामी चरित्र व स्वामींची जपमाळ आहे त्याला कोणतेही ग्रह पीडा देत नाही. त्यामुळे तू फक्त स्वामींचे नामस्मरण सेवा चालू कर. कधीही स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न करू नको, तर दुसऱ्यांसाठी जग. परंतु यात तुला तुझ्या आत्म्याचाही सन्मान जागरूक ठेवायचा आहे, हे कधी विसरू नको. आज माझ्यासोबत स्वामींची ही स्तुती कर, तुला खूप प्रसन्न वाटेल. स्वामींना आज म्हण
की स्वामी कोण वदे तुम्हासी सखा, कोण पुकारिसी तुम्हासी स्वामी आजोबा, कोण वदे तुम्हासी गुरुवर, सर्वांवर माया तुमची अपरंपार. स्वामींची करावी तितकी स्तुती कमी आहे. आज तुला श्री स्वामी समर्थ हा जप कसा आला, हा मंत्र कसा उत्पन्न झाला याबद्दल थोडी माहिती सांगू इच्छित आहे. तर सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ हा मंत्र बाळप्पा महाराजांना सुचला. एकेकाळी त्यांचे पोट खूप दुखत असायचे. त्यांच्या नाभिस्थानात एक छोटीशी विषाची पुडी अडकलेली होती आणि ती 1.25 लाख जप झाल्यानंतरच आपोआप बाहेर येईल असा बाळप्पा महाराजांना स्वामींनी इशारा दिला होता. परंतु आता हा 1.25 लाख जप कोणत्या मंत्राचा करायचा हा प्रश्न श्री बाळप्पा महाराजांना पडला होता. कोणी ग्रामदेवतेचा तर कोणी कुलदेवतेचा 1.25 लाख जप केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी बाळप्पा महाराज श्री स्वामी समर्थांसमोर भल्या पहाटे बसले आणि श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण मनातल्या मनात पुटपुटू लागले. मग श्री स्वामींनी मान हलवून त्यांना होकार दिला आणि बाळप्पा महाराजांना स्वामींनी एकांतामध्ये काळ्या मारुती गुहेत जा आणि 1.25 लाख जप कर, तू आपोआप बरा होशील. त्याप्रमाणे श्री समर्थ रामदासांनी अक्कलकोट येथे स्थापन केलेल्या हाक्याच्या मारुती मंदिरात श्री बाळप्पा महाराज गेले आणि तिथे सतत एक रकमी 1.25 लाख जप केला आणि त्यांचा हा 1.25 लाखाचा जप पूर्ण होताच त्यांच्या नाभिस्थानातून विषाची बारीक पुडी बाहेर आली. म्हणून श्री स्वामी समर्थ हा जप शास्त्रशुद्ध, स्वयंभू आणि स्वतः श्री स्वामी समर्थांची अनुभूती असलेला मंत्र जप आहे. आता या जपाचा अर्थ म्हणजे श्री म्हणजे ऐश्वर, औदार्य, स्वामी म्हणजे स्वतःमधील मीचे स्वाहा करणारी शक्ती आणि समर्थ म्हणजे असमर्थही समर्थ करणारी शक्ती. श्री स्वामी समर्थ हा एक 6 अक्षरी षडाक्षरी मंत्र आहे. हा मंत्र जप करणाऱ्यांमध्ये अहंकार, स्वार्थी वृत्ती, मी एकटा करेन ही वृत्ती कदापि नसावी. या मंत्रामध्ये एक सकारात्मक जादू आहे, कारण यात प्रत्येक अक्षरात मंत्रोक्त वेदोक्त शक्ती आहे. बाळा, मला तुला असे सुसंवाद सांगण्यामागे एकच माझे ध्येय आहे की तू या वातावरणातून कधीही मानसिकरित्या खचून जाऊ नये आणि तुझ्या या स्वामी आईपासून दूर जाऊ नये. श्री स्वामी समर्थ.